इंटरमिटेंट फास्टिंग आजकाल प्रत्येकजण याबद्दल बोलत आहे. खरंच याच्यामुळे वजन कमी होतं का? किंवा फक्त जेवणाची वेळ बदलली तर त्याचा आपल्या शरीरावरती काही परिणाम होतो का? किंवा त्यामुळे खरंच वजन कमी होतं का? याचे नक्की फायदे काय आहेत? इंटरमिटेंट फास्टिंगमुळे कोणता आजार बरा होऊ शकतो का? याच्यामुळे खरंच आपलं आरोग्य सुधारतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग हे प्रत्येकजण करू शकतं का? किंवा हे प्रत्येकासाठी योग्य आहे का? तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय ह्याची माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण बघूयात की इंटरमिटेंट फास्टिंगची सुरुवात कुठे होते. पूर्वीच्या काळी आदिमानव हा शिकारीच्या शोधामध्ये दीर्घ काळासाठी अन्नाशिवाय राहत असे. तसेच ग्रीक मेडिसिनमध्ये पूर्वीच्या काळी हिपोक्रेटस सारखे डॉक्टर हे प्रिस्क्रिप्शनमध्ये एखादा आजार बरा होण्यासाठी फास्टिंग म्हणजेच उपवास मेन्शन करायचे. तसेच पूर्वीच्या काळापासून चालत आलेली उपवासाची पद्धत, कुठल्याही सणावाराला उपवास करणे म्हणजे दुप्पट खाणे नव्हे, तर उपवास म्हणजे शक्यतो एकतर कमी खाणे किंवा त्या दिवसासाठी काहीच न खाता पूर्ण दिवस उपवास करणे. कधी कधी तर काही लोक फक्त पाण्यावर राहून उपवास करतात. यामुळेच आपली पचन संस्था आणि आपलं अख्खं शरीर पुन्हा एकदा रिसेट होतं. आपल्या पचन संस्थेला आराम मिळतो आणि नंतर पुन्हा ते व्यवस्थित कार्य करायला लागतात. 1946 मध्ये अँटॉन कार्लेसनने पहिल्यांदा इंटरमिटेंट फास्टिंग हा शब्द वापरला. म्हणजेच एका ठराविक कालावधीमध्ये किंवा एका ठराविक वेळेमध्येच फक्त खाणे. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी इंटरमिटेंट फास्टिंग याच्यावरती रिसर्च केला आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट यायला लागल्या. जसं की मायकल मोस्लीने 5:2 नावाची डाएट पद्धत इंट्रोड्यूस केली. तर डॉक्टर जॅसन फंग याने थेरपेटिक फास्टिंग फॉर वेट लॉस अँड डायबिटीज याचा अभ्यास केला. आता थोडक्यात बघूयात की नक्की इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय. खूप साऱ्या बाजारामधल्या ज्या काही डाएट पद्धती आहेत ते या गोष्टीवरती भर देतात की नक्की काय खायचं. पण इंटरमिटेंट फास्टिंग या गोष्टीवरती भर देतं की व्हेन यू हॅव टू ईट, तुम्ही कोणत्या वेळेला खाल्लं पाहिजे या गोष्टीवरती पूर्णपणे इंटरमिटेंट फास्टिंगचा भर आहे. इंटरमिटेंट फास्टिंग इज ऑल अबाउट व्हेन यू ईट. जसं की आपल्या शरीरामध्ये असे काही मेटाबॉलिक चेंजेस होत असतात, त्या गोष्टींना सपोर्ट करण्यासाठी आपण स्पेसिफिक वेळेला खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ बर्निंग ऑफ द फॅट इन द बॉडी. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही दिवसाच्या काही स्पेसिफिक टायमिंगला खातात किंवा आठवड्याच्या काही स्पेसिफिक दिवसांना तुम्ही खातात. तर काही लोक तर कधी कधी फक्त दिवसातून एक मील खाण्यावरती देखील भर देतात. आता आपण बघूयात इंटरमिटेंट फास्टिंग काम कसं करतं. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये होतं असं की तुम्ही एका स्पेसिफिक टाईममध्ये शरीराला काही अन्न न देता शरीराला एक मोठा कालावधी मिळतो. त्यामध्ये तुमच्या शेवटच्या अन्नामधून मिळालेली संपूर्ण ऊर्जा ही संपून जाते आणि शरीर आपल्या बॉडीमध्ये जी काही चरबी म्हणजेच फॅट्स साठलेले असतात ते वितळायला सुरुवात करतात. आता बाय रिसर्च असं म्हटलं जातं की जर एखादी व्यक्ती दिवसाला 3 मील्स घेत असेल प्लस स्नॅक्स देखील खात असेल आणि ते काही एक्सरसाइज जर करत नसतील, तर प्रत्येक वेळेला ते जेव्हा पण अन्न खातात तेव्हा त्या अन्नामधून ज्या काही कॅलरीज मिळतात त्याच कॅलरीजचा वापर ॲज अ एनर्जी होतो आणि जे काही शरीरामध्ये फॅट्स किंवा चरबी जी काही स्टोअर झालेली असते ती तशीच वाढायला लागते, तिचा वापर होत नाही आणि त्यामुळेच वजन वाढायला लागतं. पण हेच जर का आपल्या शरीराला खूप कालावधीसाठी जर का अन्न मिळालं नाही, तर आपलं शरीर, आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट्स साठवलेले असतात हे फॅट्स आपलं शरीर वापरायला ॲज अ एनर्जी म्हणून वापरायला लागतं. हे फॅट्स आपल्या शरीराद्वारे वितळवले जातात आणि ह्या फॅट्सचा एनर्जीसाठी म्हणजेच ऊर्जेसाठी वापर केला जातो. यालाच मेटाबॉलिक स्विचिंग असं म्हणतात. आता आपण बघूयात इंटरमिटेंट फास्टिंगचे वेगवेगळे प्लॅन्स काय असतात. तुम्ही 6 ते 8 तास फास्ट करू शकतात किंवा 16:8 म्हणजेच तुम्ही 8 तासाची जी काही विंडो तुम्हाला मिळते त्या विंडोमध्ये तुम्ही स्पेसिफिक टाईमला अन्न खाऊ शकतात आणि उरलेल्या 16 तासामध्ये तुम्ही प्रॉपर फास्ट करू शकतात. त्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 5:2. मगाशी जसं म्हटलं डॉक्टर
मोस्टली यांनी 5:2 डाएटची कन्सेप्ट आणली. यामध्ये तुम्ही आठवड्यातले 5 दिवस तुमचं प्रॉपर अन्न खाऊ शकतात आणि उरलेले 2 दिवस तुम्ही कोणते पण 2 दिवस चूज करू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही फक्त एकच मील कंझ्युम करायचं, म्हणजे जवळपास 500 ते 600 कॅलरीज एवढंच अन्न तुम्ही खाऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्ही जर का सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवस जर का चूज केले आणि उरलेले 5 दिवस जर का तुम्ही प्रॉपर अन्न खायचं ठरवलं, तर सोमवार आणि गुरुवार या दिवशी तुम्ही दिवसातून फक्त एकच मील खाण्यावरती भर दिला पाहिजे. याला म्हणतात 5:2 डाएट. खूप जास्त कालावधीसाठी म्हणजे 24, 36, 48 किंवा 72 आवर्स एवढं जास्त फास्टिंग हे शरीरासाठी अत्यंत हार्मफुल ठरू शकतं. म्हणून एका स्पेसिफिक लिमिटपर्यंतच, एका स्पेसिफिक टाईम लिमिटपर्यंतच फास्टिंग शरीरासाठी योग्य आहे. सो जास्त शरीराला ताणू नका किंवा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला झेपत नसेल तर शक्यतो फास्टिंग करू नका, कारण कधी कधी याचाच शरीरावरती उलटा परिणाम देखील होऊ शकतो. इंटरमिटेंट फास्टिंगचा शरीरावरती परिणाम कधी होतो? पहिले तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या शरीराला सवय होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. सुरुवातीचे 2 ते 4 आठवडे तुमच्या शरीराला सवय होण्यासाठी जातील. सुरुवातीला तुम्हाला काहीतरी सतत खावंसं वाटेल, तुमची सतत चिडचिड होईल, तुम्हाला सुरुवातीला भुकेलं राहणार नाही. पण एकदा शरीराला आणि तुमच्या माइंडला सवय झाली की नंतर हळूहळू त्याचा तुमच्या शरीरावरती देखील परिणाम व्हायला लागेल. आता इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही काय खाऊ शकता? आता इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे अर्थात तुम्ही ज्या काही कालावधीसाठी फास्टिंग करत आहात त्यामध्ये तुम्हाला काहीच खाता येणार नाही, पण तुम्ही पाणी, ब्लॅक कॉफी किंवा चहा नक्कीच घेऊ शकतात. आणि उरलेल्या वेळात जेव्हा तुम्ही प्रॉपर अन्न ग्रहण करतात त्या टायमिंगमध्ये कडधान्य असतील, पालेभाज्या असतील, फळे असतील, चपाती, भाकरी, जास्तीत जास्त घरचं अन्न, पौष्टिक अन्न खाण्यावरती भर द्या आणि शक्यतो अल्ट्रा प्रोसेस फूड, हाय कॅलरी फूड किंवा तेलकट बेकरी आयटम्स यापासून शक्यतो दूर राहा आणि खूप जास्तीत जास्त प्रोटीन खाण्यावरती भर द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी मिळेल, तुमचं पोट जास्तीत जास्त फुल राहील, म्हणजे तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये इंटरमिटेंट फास्टिंग करणार तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागणार देखील नाही. आता आपण बघूयात की इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे काय आहेत. पहिलं म्हणजे थिंकिंग अँड मेमरी. अर्थातच तुमची व्हर्बल मेमरी आणि वर्किंग मेमरी बूस्ट व्हायला इंटरमिटेंट फास्टिंगमुळे खूप जास्त मदत होते. आता यामध्ये दुसरं आहे ते म्हणजे हार्ट हेल्थ. तुम्हाला जे काही हृदयासंबंधित आजार असेल, BP असेल किंवा इतर काहीही हृदयासंबंधित आजार असतील, इन शॉर्ट तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारण्यास खूप जास्त मदत होते. यामध्ये तिसरं आहे ते म्हणजे फिजिकल परफॉर्मन्स. आता जी व्यक्ती प्रॉपर 16 तास फास्ट करते, रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्या व्यक्तीचा फॅट लॉस हा खूप जास्त लवकर होतो आणि मसल मास तसंच मेंटेन राहतं. आता यामध्ये चौथं आहे ते म्हणजे टाईप 2 डायबिटीज अँड ओबेसिटी. अर्थातच फॅट लॉस झाला म्हणजे त्या व्यक्तीचं वजन देखील कमी होताना दिसून आलं. त्याबरोबरच रिसर्चमध्ये खूप पेशंट्समध्ये असं देखील दिसून आलं की इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये त्या पेशंट्सला एका पॉईंट नंतर इन्शुलिन थेरपीची गरज पडली नाही आणि त्यामुळे त्यांचा टाईप 2 डायबिटीज रिव्हर्स होताना दिसून आला. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे शरीरावरती अनेक चांगले परिणाम होताना दिसून आले. टाईप 2 डायबिटीज असेल किंवा ओबेसिटी असेल किंवा एज रिलेटेड डिसऑर्डर्स असतील किंवा न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स असतील, या आजारांपासून संरक्षण होताना देखील दिसून आलं. आता इंटरमिटेंट फास्टिंग सेफ आहे का? इंटरमिटेंट फास्टिंग बाय रिसर्च जरी असं दिसून आलं असेल की याच्यामुळे वजन कमी होताना किंवा ओबेसिटी किंवा वेट लॉस होताना दिसत आहे, तरी देखील इंटरमिटेंट फास्टिंग करण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करायचं नाही. पहिलं म्हणजे 18 वर्षाखालील मुलांनी इंटरमिटेंट फास्टिंग करायचं नाही. दुसरं म्हणजे ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत किंवा ब्रेस्ट फीडिंगवरती आहेत त्यांनी देखील इंटरमिटेंट फास्टिंग करू नये. तिसरं म्हणजे ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग करू नये.
टाईप 2 डायबिटीजवरती ऑलरेडी क्लिनिकल ट्रायल्स आणि रिसर्च झालेला आहे आणि त्यामुळे टाईप 2 डायबिटीजच्या पेशंटसाठी इंटरमिटंट फास्टिंग हे सेफ आहे. पण तरी देखील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंटरमिटंट फास्टिंग करू नये. पण टाईप 1 डायबिटीजवरती अजून देखील रिसर्च चालू आहे. सो ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे त्यांनी इंटरमिटंट फास्टिंग करू नये. आणि चौथं म्हणजे ज्यांना ईटिंग डिसऑर्डरची हिस्ट्री आहे त्यांनी देखील इंटरमिटंट फास्टिंग करू नये. आता इंटरमिटंट फास्टिंगचे साईड इफेक्ट्स आहेत का? डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट क्लिअर ठेवा, ती म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग हा व्यक्ती परत्वे चेंज होत असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीवरती याचा इम्पॅक्ट हा वेगवेगळा होत असतो. म्हणूनच इंटरमिटंट फास्टिंग करण्याच्या आधी डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता इंटरमिटंट फास्टिंग किती कालावधीसाठी करायचं? तुम्हाला वरती सांगितल्यापैकी काहीच प्रॉब्लेम नसेल आणि डॉक्टरांनी किंवा डायटिशियनने देखील तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला असेल तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग हे ऑनगोईंग बेसिसवरती करू शकतात. फक्त जास्त ओव्हर करायला जाऊ नका, कारण याचा शरीरावरती रिव्हर्स परिणाम देखील होऊ शकतो. सुरुवातीला खूप कमी कालावधीपासून सुरुवात करा. जर का तुम्ही 3 मील किंवा 4 मील घेत असाल तर एक मील कमी करा. असं करत करत शेवटी दिवसाला 1 मील तुम्ही करू शकतात. तर ही होती इंटरमिटंट फास्टिंगवरची संपूर्ण माहिती. शक्यतो डॉक्टर किंवा डायटिशियनच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने इंटरमिटंट फास्टिंग करायला जाऊ नका. आणि जर का तुम्हाला स्पेसिफिकली कुठला आजार असेल किंवा तुमची आधी काही हिस्ट्री असेल तर स्वतःच्या मनाने डायरेक्टली इंटरमिटंट फास्टिंग करू नका. आधी डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा नक्कीच सल्ला घ्या आणि त्यानंतरच इंटरमिटंट फास्टिंग करा. इंटरमिटंट फास्टिंगमुळे खूप जास्त काही हार्म देखील होणार नाही. फक्त शरीराला जास्त ताणू नका किंवा जास्त हार्म देखील करू नका. जेवढं झेपेल तेवढंच करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.